छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात भाजपच्या वतीने जे आहे ते काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। आपण या ठिकाणी बघतोय राहुल गांधी यांच्या विरोधात जे आहे ते भाजपचे पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संसदेचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीने जे आहे ते भाजपच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येते। या ठिकाणी बघतो या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले आणि मोदींचा जयघोष करत राहुल गांधींच्या विरोधात हे भाजपचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघतोय या ठिकाणी सुरू झालेले हे आंदोलन आहे। आपण भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर सितोळे आहेत। काय सांगाल, आपण सत्ताधारी भाजप आहात, काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करताय? आपण पाहताय की गेल्या 4 दिवसापूर्वी संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने संसदेच्या मकरद्वारावर तिथे परवानगी नसताना चहा बिस्किटची पार्टी केली, ही अतिशय आमच्या संसदेचा अपमान करणारी, सभागृहाचा अपमान करणारी, देशाचा अपमान करणारी एक घटना आहे। राहुल गांधी, तुम्हाला हे कळलं पाहिजे की भारतीयांचं सर्वोच्च आदराचं ठिकाण असलेलं हे सदन, संसद ही लोकशाही, या लोकशाहीचा कदर तुम्ही केली पाहिजे। जगामध्ये युद्ध सुरू असताना, या युद्धाच्या प्रसंगी सगळं जग होरपळत असताना भारत मात्र 70,000 भारतीयांना सुखरूप परत आणतोय। इराण 3 जहाज आपले गॅस घेऊन आपल्याला सगळ्या देशांचे जहाज बंद असताना फक्त भारताचे जहाज येत आहेत। अमेरिका रिलायन्सशी करार करते, ही महाशक्ती केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे, याचा सगळ्या भारतीयांना अभिमान आहे। आणि असं असताना कुठली गॅसची टंचाई नाही, कृत्रिम टंचाई निर्माण करून देशामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याची जी भूमिका काँग्रेसने, राहुल गांधींनी घेतलेली आहे आणि चहा बिस्किट घेऊन भारतीय लोकशाहीचा अपमान ते ज्या संसदेच्या दरवाजामध्ये करतायत, ही आम्ही त्यांना कधीही माफ करणार नाही। भारतीय जनता माफ करणार नाही। अशा राहुल गांधींचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। किशोर भाऊ, ज्या पद्धतीने काँग्रेसनं गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं होतं, देशभरात जे ते आंदोलन करण्यात आले, वाटतं तुमचं हे आंदोलन त्यांना काउंटर होईल? बघा, कुठली टंचाई नाहीये। 9,500 टन गॅस आज उद्या भारतात पोहोचतोय। लोक भीतीने गॅसची साठवणूक करतायत, कुठली साठवणूक करण्याची गरज नाहीये। सगळी स्थिती सरकारच्या कंट्रोलमध्ये असताना विरोधी पक्ष अशा वेळेला देशाच्या पाठीशी उभं राहून या युद्धाला तोंड देण्यासाठी आम्ही सगळ्यात समर्थ असलेला भारत देश, याचं कौतुक केलं पाहिजे। असं करण्याचं सोडून छोट्या छोट्या गोष्टींवर गदारोळ माजून देशाची प्रतिमा जगामध्ये कमी करण्याचं पाप राहुल गांधी आणि त्यांची टोळी करताय, ते लोकांना आवडत नाही। त्याच्यामुळे आज सगळ्या भारतामध्ये आम्ही सगळे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमचा निषेध करतोय। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत। काय सांगाल, काय नाव आहे, आंदोलन करताय आपण, काय भावना आहे? आम्ही सर्वप्रथम राहुल गांधी यांचा निषेध करत आहे। आज राहुल गांधींनी संसदेबाहेर जे वक्तव्य केलं, हे खरंच आपल्या हिंदू समाजासाठी लाजिरवाणं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी या विषयावर खूप नाराज होऊन इथं आंदोलन करत आहे आणि हे म्हणजे हिंदू समाजासाठी चांगलं नाही आहे की आपल्याच याच्यामध्ये ते तिथे चहा पार्टी करत आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व पक्षीय भारतीय जनता पार्टी याचा निषेध करत आहोत। त्यांनी चहा पार्टी केल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यात? हो, नक्कीच दुखावलेले आहेत आणि असं वक्तव्य करायला नकोय। आपण भारत देशामध्ये राहत आहोत। निश्चित आपण बघतोय हे सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत जे काँग्रेसच्या विरोधात आणि राहुल गांधीच्या विरोधात आंदोलन करतात। राहुल गांधी जे आहे ते देशाची दिशाभूल करतात, त्याचबरोबर जे आहे ते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बाहेर आंदोलन केल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या, असं सुद्धा त्या महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।